शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंच्या खळबळजनक विधानानंतर खासदार संजय राऊतांनी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहार यांना फोन केल्याची माहिती मिळतेय। आमची बाजू मांडायला दिली नाही असं म्हणत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे। संजय नहार हे साहित्य संमेलनाचे आयोजक आहेत। नीलम गोऱ्हेंच्या आरोपांनंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या आक्रमक झाल्याचं दिसतंय। पदाच्या पहिल्या लाभार्थी या नीलम गोऱ्हेच असतील असं म्हणत नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंवर तोफ डागली आहे। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्यानंतर एक पद मिळायचं असा आरोप नीलम गोऱ्हेंनी केलाय। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजनांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। नीलमताई या जुन्या शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ आहेत, अनेक वर्ष पक्षात काम करतात, त्यामुळेच त्यांच्या आरोपात तथ्य असू शकतं अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे। साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केलं का आणि सध्याच्या साहित्य मंडळाची त्यास मान्यता आहे का? नसेल तर साहित्य मंडळांना त्वरित माफी मागावी अशी मागणी संजय राऊत यांनी आता केली आहे। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च दरम्यान पार पडेल। यावेळी 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा केली जाणार आहे। 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। देशाच्या राज्यघटनेचा अमृत महोत्सव असल्यानं 25-26 तारखेला संविधानावर 2 दिवस चर्चाही केली जाणार आहे। माणिकराव कोकाटेंच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयानं 2 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। त्या संदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना पत्र देखील दिलंय। बनावट दस्तावेज देऊन सदनिका लाटल्याच्या प्रकरणात कोकाटेंना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती। त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये। एकनाथ शिंदेंना अटकेची भीती असल्यानं ते कधीही सीमा भागात गेले नाहीत असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। तर सीमा प्रश्नाच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंचं नाव कधीही दिसलं नाही असा दावा देखील राऊतांनी केलाय। लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, मात्र मी कधीही लाचारी स्वीकारली नाही। मी शेतकऱ्यांसाठी बोलत राहणार, अजून पडलो तरी त्याची पर्वा नाही असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केलंय। किमान आणि कमाल तापमानाचा पारा वाढत असल्यानं मुंबईकरांना उन्हाचे चांगलेच चटके बसतात। मुंबईचा पारा सलग दुसऱ्या दिवशी 37 अंशांवर पोहोचलाय। पालघर इथं शनिवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे। पुढील काही दिवस तापमान चढत राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर नरवीर तानाजी मालुसरे यांना मानवंदना देण्यात आली आहे। नौदलाच्या वतीनं प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांना मानवंदना देण्यासाठी मोहीम आयोजित करण्यात आली होती। हमारा उद्देश्य था कि वीर तानाजी मालुसरे के सारी जगह जहां पर वीर तानाजी मालुसरे ने अपना समय बिताया है और राज्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 215 वर पोहोचली आहे। पुण्यात शनिवारी 2 नवीन जीबीएस रुग्णांची नोंद झाली। तरीही प्रशासनाला जीबी सिंड्रोमचे ठोस कारण शोधण्यात अपयश आलंय। दूषित पाण्यातून जीबी सिंड्रोमचा प्रादुर्भाव झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला होता। केंद्रीय अर्थसंकल्पामुळे भारताची विकसित देश म्हणून भक्कम वाटचाल होईल, तसं कृषी, महिला आणि युवकांसाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरेल असा विश्वास भाजपचे आमदार सचिन शेट्टींनी व्यक्त केलाय। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपाठोपाठ आता कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेत। बीडमध्ये सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं कापूस खरेदी बंद झाली आहे। परिणामी शेतकऱ्यांना खासगी बाजारात आपल्या कापूस विकावा लागतोय। नांदेडच्या अर्धापूरमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। मेळाव्यासाठी 4000 तरुणांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 1500 तरुणांना रोजगार मिळालाय। दरम्यान 150हून अधिक कंपन्या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या।